सर आवाज नाही येत तुमचा. हॅलो, आवाज नाही येत सर. So in this line he says that in the verdant realms, neath the sunny skies, in the verdant realms, verdant means हिरवगार, आपण त्याला म्हणतो हिरवगार, and realms means राज्य. neath, neath म्हणजे underneath, च्या खाली, and sunny skies म्हणजे त्या sunny skies च्या अंडर, with witching ministerly, with witching ministerly, witching म्हणजे मोहक, and ministerly म्हणजे गायक, सिंगर, आपण तो गायक. So he is saying that after singing that song, they are going to sing that song in the future. भविष्यामध्ये जे आहेत त्या आनंदमय याच्यामध्ये, त्या राज्यामध्ये, verdant realms means the happy kingdom, एका हॅपी राज्यामध्ये, आणि अंडरनीथ दॅट सनी स्काईज मीन्स त्या सूर्यप्रकाशामध्ये, त्या याच्यामध्ये ते एक मोहक जे असं आहे ते गाणं ते म्हणणार आहे. अँड वी विल फेवर फाइंड ऑल इन ऑल यंग आईज, आणि आपल्यासाठी जे आहे, आपल्यासाठी फेवर म्हणजे आपल्यासाठी, दे ऑल वेलकम टू अस, दॅट ऑल यंग आईज म्हटलेलं आहे, मीन्स people are attracted towards us and they welcome us and all shall welcome thee, आणि आपल्याला जे आहे ते वेलकम करतील, सर्व राज्यामध्ये आपल्याला वेलकम करतील. ऑल्दो वी आर सफरिंग, आताच्या काळामध्ये जे आहे आपण सफर करतोय, आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातोय, बट वी हॅव फेसिंग मेनी प्रॉब्लेम्स, बट वन डे शुअरली पीपल विल वेलकम अस इन देअर लँड्स, इन देअर किंगडम्स, त्यांच्या राज्यामध्ये, त्यांच्या हॅपी किंगडम्स मध्ये ते आपलं स्वागत करतील, आणि त्यांच्या डोळ्यांमध्ये जे आहे आपल्यासाठी एक सहानुभूती, आपल्यासाठी वेलकमनेस, आदरातिथ्य आपल्याला दिसून येईल. सो हिअर अगेन इन नेक्स्ट स्टांजा ही सेज, अराउंड अस नाउ देअर बट द नाईट, ही सेज दॅट अराउंड अस नाउ देअर बट द नाईट, द हेवन अलोन अबोव. सो व्हॉट ही सेज दॅट अराउंड अस, आपल्या आजूबाजूला आता जे आहे, नाउ देअर बट द नाईट, आता आपल्या आजूबाजूला अंधकार असेल, नाईट म्हणजे अंधकार असेल, नाईट इज ऑल्सो सिम्बॉलाइजेस द सॉरो, दुःख असतील, वेदना असतील आपल्या आजूबाजूला, रात्र आहे याचा अर्थ काय होतोय की दुःख असतील, वेदना असतील, द हेवन अलोन अबोव, आणि आपल्यावरती आता जे आहे सध्या फक्त हेवनच आहे, मीन्स वी आर जस्ट वंडरिंग हिअर अँड देअर, वंडरिंग म्हणजे प्रवास करतोय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण फक्त प्रवास करतोय. हेवन अलोन, फक्त आपल्या डोक्यावरती काय आहे तर छत म्हणून काय आहे, हेवन आहे, स्वर्ग आहे. बट सून वी विल बी ड्वेल्ट इन द सिटीज ब्राईट, पण हे जे आपला वॉकिंग जे आपण जातोय, वंडरिंग जे आपण करतोय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण जातोय, तर आपण लवकरच या अंधारातून कुठं जाणार आहोत, या जंगलातून आपण कुठं जाणार आहोत,
सून वी विल ड्वेल्ट इन द सिटीज ब्राईट. ज्या शहरांमध्ये की ज्या शहरांचा उजेड आपल्याला किंवा त्या शहरांचा प्रकाश जो आहे त्या प्रकाशामध्ये आपण जाणार आहोत. मीन्स आपण शहरामध्ये आपण पोहोचणार आहोत. द चिअर चिअर then cheer the love and after that what is happening when we are visit to that city. dwelt म्हणजे एंटर करणे. त्या शहरामध्ये जेव्हा आपण एंटर करू तेव्हा काय होईल तर आपल्याला जे आहे चिअर मिळेल, हॅपीनेस मिळेल, सगळीकडे जे आहे आपल्याला प्रेम मिळेल, लव मिळेल. ऑल्दो वी आर सफरिंग हिअर बट सून और लवकरात लवकर जे आहे आपण त्या शहरांमध्ये जाणार आहोत आणि आपल्याला त्या शहरांमध्ये गेल्यानंतर वी फाइंड द लाईट देअर. जो प्रकाश आपल्याला मिळणार आहे, प्रकाश मिळणार आहे हिअर मीन्स वी हॅव गॉटन द पब्लिसिटी देअर. आणि अंधकार म्हणजे एक सॉरोनेसचं किंवा दुःखाचं प्रतीक आहे आणि प्रकाश हे कशाचं प्रतीक आहे तर प्रकाश हे एक प्रकारे आनंदाचं प्रतीक आहे. तर तो आनंद जो आहे त्या शहरामध्ये गेल्यानंतर आपल्याला मिळणार आहे. सो हिअर दॅट द स्पीकर ऑर द पोएट तो कोण आहे, एक ट्रॅव्हलर आहे, तो मिनिस्ट्रल आहे की जो एका ठिकाणाहून जाऊन दुसऱ्या ठिकाणी गाणं म्हणतोय. अँड ही ऍड्रेसिंग टू हिज बिलवर्ड, त्याच्या बिलवर्डला तो ऍड्रेस करतोय. आणि कशा प्रकारे आत्ताचं जीवन आपलं हे खडतर आहे पण भविष्यामध्ये आपल्याला चांगलं जीवन मिळणार आहे असं तो म्हणतोय. इन नेक्स्ट स्टांजा ही सेज दॅट द हर्ट इज इटर्नली ब्लेस्ड. द हर्ट इज इटर्नली ब्लेस्ड. सो ही सेज दॅट इफ वी हॅव होप the heart is eternally blessed where the hope is eternally spring. तो काय म्हणतोय की होप म्हणजे हिअर होप म्हणजे काय तर आशावादी असणे, आपल्या भविष्यामध्ये जे आहे आशा ठेवणे, काहीतरी चांगलं होईल याचं. तर तो म्हणतोय की इफ द हर्ट इज इटर्नली ब्लेस्ड. इटर्नल म्हणजे इटर्नल गोष्टी म्हणजे टाइमलेस, लिमिटलेस जे आहे, लिमिटलेस टाइम ज्या असतात. आणि ब्लेस्ड म्हणजे डिवाइन ग्रेस, देवाची कृपा. जेव्हा आपलं हर्ट मध्ये आपल्या हृदयामध्ये जेव्हा होप्स असतात की आपल्यासोबत चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या घडतील त्यावेळेस देवाची कृपा पण आपल्यावर राहते. म्हणजे आपण जर देवामध्ये जर विश्वास ठेवला तर देव आपल्याला जे आहे त्या गोष्टी परत देणार आहेत. देन हश दे सॉरोज ऑल टू रेस्ट वी विल ट्रीट द किंग्स कोर्ट्स ऑफ किंग्स. आणि our hope or our sorrows it turn to be hope for the better life. आपल्या ज्या होप्स आहेत त्या आपल्याला भविष्यामध्ये एक चांगल्या जीवनामध्ये घेऊन जातील. अगेन देन हश, हश म्हणजे स्टॉप. तो म्हणतोय की आता आपल्या ज्या वेदना आहेत देचा अर्थ इथं युअर म्हणजे तो त्या बिलवडला उद्देशून सांगतोय की तुझ्या ज्या वेदना आहेत, तुझे जे हर्ष आहेत ते तुझे जे सॉरो आहेत ते तू आता इथं स्टॉप कर आणि देवामध्ये विश्वास ठेव. देव जो आहे आपल्याला नक्कीच चांगल्या प्रकारे आणि आपल्या हृदयामध्ये जर होप असतील इथं तर आपल्याला देवाचं जे आहे एक प्रकारे डिवाइन ग्रेस आपल्याला मिळेल. आणि वी विल ट्रीट द कोर्ट ऑफ द किंग्स. आणि आपल्याला जे आहे आपल्याला त्या राजांच्या महाराजांच्या कोर्टामध्ये जे आहेत आपल्याला चांगल्या प्रकारे ट्रीट करण्यात येईल. कोर्ट म्हणजे त्यांचा दरबार, राज दरबार जो आहे तो राज दरबारांमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे ट्रीट केला जाईल. सो तो त्या बिलवर्डला सांगतोय ही ट्राय टू कन्व्हिन्स द बिलवर्ड दॅट डू नॉट लूज युअर होप्स फॉर द बेटर फ्युचर. बेटर फ्युचर साठी तुझ्या होप्स ज्या आहेत त्यात तू लूज नको करू. जस्ट आणि आफ्टर सम डेज व्हॉट इज गोइंग टू हॅपन, वी आर गोइंग इन टू द कोर्ट ऑफ द किंग्स अँड वी विल ट्रीट देअर. आपल्याला जे आहे तिथं चांगल्या प्रकारे ट्रीट केल्या जाणार आहे. सो इन द नेक्स्ट लाईन ही सेज दॅट इन पॅलेस हॉल्स अवर स्ट्रेंथ वी विल रेज देअर ऑल अवर सॉंग्स शॅल फ्लो कम चिअर दी स्वीट फॉर द बेटर डेज शॅल डाऊन अपॉन अवर ओ. इन ही सेज दॅट वन डे अवर गुड टाइम शुअरली कम. आपला जो चांगला टाइम आहे तो नक्की येईल. अँड इन दॅट पॅलेस हॉल्स, त्या पॅलेसच्या त्या राजा महाराजांच्या जे पॅलेस आहे त्याचे हॉल्स जे आहे अवर स्ट्रेंथ विल रेज. आपला आवाज जो आहे आपले गीत जे आहे तिथं ते गुंजतील. अँड दॅट सॉंग्स आर लव बाय द पीपल अँड बाय द किंग देअर ऑल अवर सॉंग्स शॅल फ्लो. आणि आपले जे गीत आहेत ते सगळीकडे त्या हॉल्स मध्ये भरून जातील. मीन्स आपण तिथं गाणे गात राहू. अँड दॅट ग्रेस, डिवाइन ग्रेस जो आहे तो आपल्याला मिळत राहील. आणि त्या राजश्रय ज्याला आपण म्हणतो
ते राजे पण आपल्याला तिथं मदत करत राहतील. कम चिअर दी, कम चिअर दी मीन्स कम अँड फील हॅपीनेस फॉर दॅट थिंग, स्वीट फॉर बेटर डेज. आणि चांगल्या दिवसासाठी जे आहे ते त्या चांगल्या दिवसासाठी आपण आनंद व्यक्त केला पाहिजे. शॉल डाऊन अपॉन अवर ओव्हर. आणि आपण आपले जे ओझ आहेत, आपल्या जे सफरिंग आहे, आपले जे दुःख आहेत, मिझरीज आहे, त्याच्यावरती आपण एक दिवस नक्कीच ओव्हरकम करू. इन नेक्स्ट स्टांजा ही सेज, ने वीप नॉट, ने वीप, नेचा अर्थ होतो नो, नॉट वीप, वीप म्हणजे क्राय करणे. तर तो म्हणतोय ने वीप नॉट मीन्स ही इज ट्राइंग टू कन्व्हिन्स दॅट बिलवर्ड डू नॉट क्राय. तू क्राय नको करू. लव दाऊ शुडंट नॉट वीप अँड तू वीप नको करू, तू क्राय नको करू. द वर्ल्ड इज ऑल अवर होम्स अँड ऑल्दो वी डू नॉट हॅव दॅट होम, अ पर्टिक्युलर होम, बट दॅट होल वर्ल्ड इज अवर होम. बघा, मिनिस्ट्रल असायचे जुन्या काळामध्ये पण असायचे आणि ते काय करायचे, एका राजाच्या ठिकाणाहून दुसऱ्या राजाच्या दरबारांपर्यंत जे आहे स्वतःच, एका राजापासून दुसऱ्या राजांच्या दरबारापर्यंत ते गाणे गात जायचे किंवा ते गात जायचे आणि एका ठिकाणाहून जे आहे दुसरीकडे, एका ठिकाणाहून दुसरीकडे ते गाणे गात राहायचे. त्यांचा ठिकाणा नसायचा. एका राजाच्या घरी राहणे, नंतर दुसऱ्याच्या इथं राहणे, कोर्ट टू कोर्ट, राज दरबार टू राज दरबार ते गाणे गात राहायचे. सो तो म्हणतोय की नाऊ वी डू नॉट हॅव द होम, आपल्याला आता घर नाहीये, बट दॅट ऑल वर्ल्ड इज अवर होम. ते पूर्ण घर, जे पूर्ण जग जे आहे तेच आपल्यासाठी घर आहे. लाईफ्स वॉच टुगेदर वी शॅल कीप. आणि जीवनात जे आहे, जीवन आपण एकमेकांसोबत बघत आपण घालवणार आहोत, एकमेकांसोबत घालवणार आहोत, आपण दोघंही कंटिन्यू सोबत राहणार आहोत. वी विल लव्ह वेअर वी रोम. आणि ज्या ठिकाणी रोम म्हणजे वंडर, वंडर म्हणजे हिंडत राहणे, भटकंती करत राहणे. तर ज्या ज्या ठिकाणाहून आपण प्रवास करत राहू त्या ठिकाणी आपण जे आहे आपलं एकमेकांवर प्रेम करत राहू, एकमेकांवर आपण प्रेम करत राहू. अँड वी विल लिव्ह हॅपीली. अँड कशासारखं तो म्हणतोय, लुक ॲट द नेक्स्ट स्टांजा हिअर, द 9th अँड द लास्ट स्टांजा ऑफ दॅट पोएम. ही सेज दॅट लाईक बर्ड्स फ्रॉम लँड टू लँड वी रेंज. लाईक दॅट बर्ड्स, जे पक्षी ज्या प्रकारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते हिंडत राहतात, रेंज म्हणजे रीच करतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, कळपानुसार ते जात राहतात कंटिन्यू. दे डू नॉट हॅव अ पर्टिक्युलर होम. एका ठिकाणी त्यांचं घर नसतं, एका ठिकाणाहून ते दुसरीकडे प्रवास करत राहतात. लाईक दॅट बर्ड्स, त्या पक्ष्यांसारखं. वी विल ट्रॅव्हल, वी विल वंडर फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. आणि ज्या प्रकारे पक्षी ते एका ठिकाणाहून दुसरीकडे प्रवास करत राहतात तरी पण ते खूप हॅपी असतात. इन दॅट सेम वे वी विल वंडर फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस अँड वी विल हॅपी फॉर दॅट. आपण जे आहेत त्या पद्धतीने हॅपी राहू. अँड विथ अवर स्वीट सितार. आणि कशासोबत प्रवास करू आपण, विथ अवर स्वीट सितार. सितार एक वाद्य आहे, तुम्हाला माहिती असेल. तर त्या सितार सोबत आपण आपला प्रवास करत राहू. अवर हर्ट्स द सेम. आणि आपल्या अवर इमोशन, अवर हर्ट्स आर द सेम. आपल्या दोघांमध्ये असणारे एकमेकांबद्दलचं जे प्रेम आहे ते सारखं आहे. थ्रू द वर्ल्ड मे चेंज. जरी हे जग बदलत राहिलं, जरी हे जग चेंज झालं, जरी काहीही जगामध्ये झालं, तर द लव्ह बिटवीन अस आर द सेम अँड वी लव्ह इच अदर इन द सेम मॅनर. आपण एकमेकांना प्रेम कशा पद्धतीने, सेम पद्धतीने करत राहू. वी विल लिव्ह लव्ह दिलदार. आणि आपण जगू, एकमेकांवर प्रेम करत राहू, असं तो त्याच्या बिलवडला, दिलदारला, बिलवडला, त्याच्या प्रेमिकेला तो उद्देशून सांगतोय. सो दिस इज द पोयम, सॉन्ग ऑफ द हिंदुस्तानी मिनिस्ट्रल. And throughout that poem, that poet just try to say or try to convince his beloved, that convince what for he convinced, he just try to say, तो काय सांगण्याचा प्रयत्न करतोय की शुअरली वन डे वी विल बी गेट द बेटर डेज. आपल्याला नक्की एक दिवस जे आहे चांगले दिवस येतील. अँड ऑन दॅट डे, त्या दिवशी जे आहे आपण खूप हॅपी असू. ऑल्दो वी डू नॉट हॅव द होम. आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपल्याला घर नाहीये, बट वन डे शुअरली, एक दिवस जे आहे ते आपण कुठंतरी जाऊ, रीच होऊ ऍट द किंग्स कोर्ट. त्या किंग्स कोर्ट मध्ये आपण जाऊ आणि तिथं आपल्याला आदरातिथ्य मिळेल. तिथं लोक आपला सत्कार करतील आणि आपलं जे गाणं आहे ते प्रेज करतील. सो इन दॅट वे, ह्या पद्धतीने जे आहे तो तिला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतोय.
first stanza of the poem or first 3 stanza of the poem, he tried to show the beauty of his beloved. त्याच्या belovedची beauty तो सांगण्याचा प्रयत्न करतोय. And after that he tried to convince that beloved. त्या belovedला तो कशा प्रकारे कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतोय की आता जरी आपल्याला मिजरीज असतील, आता जरी आपल्याला दुःख असतील आपल्या जीवनामध्ये, तरी भविष्यामध्ये जे आहे आपल्याला चांगले दिवस येतील आणि त्या चांगल्या दिवसांमध्ये आपण वेगवेगळ्या राजांकडे जाऊ आणि तिथं आपल्याला चांगल्या प्रकारे जे आहे ते आदरातिथ्य मिळेल आणि तिथं ते आपण गाणं त्यांच्या समोर सादर करून जे आहे आपल्याला त्याच्या बदल्यामध्ये काही मोबदला मिळेल आणि आपलं जीवन जे आहे ते सुकर होईल. सो दॅट इज द पोएम, द सॉन्ग ऑफ द हिंदुस्थानी मिनिस्ट्रल बाय द हेनरी डेअरझिओ. हेनरी डेअरझिओने लिहिलेली ही पोएम आहे, सॉन्ग ऑफ द हिंदुस्थानी मिनिस्ट्रल.